तर मग राजगिऱ्याची भाजी कशी बनवायची आहे ते झटकन बघूया. नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. ही आहे राजगिऱ्याची भाजी. सासूबाई गावी गेल्या होत्या, त्या राजगिरीची भाजी घेऊन आल्यात, तर त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत. आज आपण राजगिऱ्याची भाजी बनवणार आहोत. तर आज पाहुणे आले होते घरी, आमच्या कारभाऱ्यांचे मामी भाऊ आले होते, तर ते जेवूनच गेले नाही. गाडीचं काम निघालं, मग ते तसंच गेलं. सासूबाईंनी गावावरून राजगिऱ्याची भाजी आणली होती शेतातली, तर आपण ती बनवूया. त्यांना राजगिऱ्याची भाजीच पाहिजे होती. कारभारी हट्ट करायला लागले, भाजीच पाहिजे, तर आपण पटकन राजगिऱ्याची भाजी बनवूया. आता आपण झटपट मस्त राजगिरीच्या भाजीची रेसिपी बघूया. राजगिऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतले, शेतातली असल्यामुळे, आणि टेस्टी लागते. ती माती वगैरे असते. प्रथम कढई ठेवलेली गरम करत, त्यात तेल टाकलंय. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडले चांगली. जिरं टाकूया. आता आपण यात लसूण टाकूया. चांगलं परतून घ्यायचं आहे. मिरची पण सोबतच टाकायची आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर, जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे. मिरची जास्त घालायची, म्हणजे तिखट छान लागतं. माझ्या कारभाऱ्यांना असंच आवडतं. फोडणी दिलंय चांगली, तर आपण यात आता भाजी टाकूया. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. असंच आम्ही नवनवीन रेसिपी टाकत असतो रोज, तर ते तुम्हाला पाहायला मिळते. भाजी कशी लागली त्या कुटुंबाला शेअर करून सांगा. कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात. भाजी कशी झाली ते पण सांगा कमेंट करून. भाजी चांगली आता परतून घेऊन झाकण ठेवूया. चवीनुसार आपण यात आता मीठ टाकूया. चांगलं परतून झाकण ठेवून वाफेवरच शिजवायची आहे भाजी. आता आपण झाकण ठेवूया. आता भाजी शिजले काय बघूया. आपण असलो आणि नसलो ऐकलं का, आपण असलो आणि नसलो तरी पण भाजी अशी छानशी शिजले. भाजी सोबत भाकरी पण केले. भाजी अशी छानशी झाले. आता आपण भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया. बाबांना पण खूप आवडते आमच्या भाजी. तुम्ही राजगिऱ्याची भाजी नक्की करा आणि कशी होते ती कमेंटमध्ये सांगा. तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.